नमस्कार मंडळी, द ग्रेट इंडियन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत असा लग्नाच्या पंक्तीत बनवतात असा छान मसाला भात बनवणार आहोत। त्यासाठी या मी भाज्या धुवून घेतलेल्या आहेत। तर चला सुरू करूया आपण। प्रथम गाजराची साल काढून घ्यायची आहे। गाजराची साल नाही काढली तरी चालते। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। तर या भातात पौष्टिक अशा भाज्या मी टाकत आहे। तर या भाज्या छोट्या छोट्या आकारात कट करून घ्यायच्या आहेत। लहान मुलांसाठी हा भात खूप पौष्टिक आहे। जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी हा भात एक उत्तम पर्याय आहे। त्यांच्या पोटात भाज्या देखील जातात आणि जेवण देखील पोटभर मुलं करतात। तर चला आपण सुरू करूया। या गाजर आहे, बटाटा आहे, वांग, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची, कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। इथे मी ओले मटार घेतलेले आहेत। मूग आहे हिरवं भिजवलेला आहे मूग, आणि हे सोया चंक्स आहे आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे। आणि इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आणि थोडा वेळ भिजू द्यायचा आहे। तांदूळ लगेच नाही घ्यायचा। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। प्रथम मी कढईत तेल टाकलेलं आहे आणि त्यात कांदा टाकायचा आहे। पहिल्यांदा कांदा थोडासा लालसर झाला की टोमॅटो टाकत आहे मी आता त्यात। टोमॅटो पण थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आता गाजर टाकत आहे। चिरून घेतलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत। बटाटा आहे, बटाटा टाकत आहे, वांग टाकत आहे, थोडीशी हिरवी मिरची मी चवीपुरती घेतलेली आहे आणि आता हिरवे मटार मी टाकत आहे। इथे मी मूग आवडीने घेतलेले आहे। मूग पौष्टिक आहे, हिरवे मूग भिजवलेले। आणि या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत 1-2 मिनिट। आणि त्यातून वरून खडे मसाला मी टाकत आहे। थोडासा बिर्याणी मसाला देखील टाकला आहे मी। सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। खूप छान असा वास येतोय मसाल्यांचा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता। आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे भिजवलेला, तो तांदूळ मी टाकत आहे। तांदूळ देखील थोडासा परतून घ्यायचा आहे। इथे पहा असा हा दिसतो भात। तांदूळ भिजू घातल्यामुळे मी पाणी थोडंसं कमी घेतलेलं आहे। जर तुम्हाला भात मोकळा फडफडीत पाहिजे असेल तर पाणी थोडंसं कमीच टाका, आणि मऊ पाहिजे असेल तर थोडंसं नेहमीप्रमाणे टाकलं तरी चालेल। तर इथे मी झाकण ठेवत आहे। भात शिजू द्यायचा आहे। तर इथे पहा हा भात आता तयार झालेला आहे। खूप छान मऊ शिजलेला आहे हा भात। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर इथे पहा हा भात खूप छान झालेला आहे। एकदम
मस्त वास येत आहे भाताचा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.